मागच्या वर्षीच्या फार्मर कपमध्ये मंगरुळपीरमधल्या पिंपरी अवगण गावच्या आमची माती आमची माणसं शेतकरी गटाने एक जबरदस्त गोष्ट करून दाखवली होती। 11 लोक जोडले आम्ही, 25-25 हजार केले आणि ट्रॅक्टर आणला। 125 एकरामागे आम्हाला जवळपास 75 ते 81 हजार रुपये आमचे त्या नांगरणीच्या खर्चातून वाचले। आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रेरणा पण भेटली की नाही, आपण ट्रॅक्टरचा मालक पण बनू शकतो। आज मी हक्कानं म्हणू शकतो आमचा ट्रॅक्टर आहे, दुसऱ्याला जायची गरज नाही। ट्रॅक्टर म्हणजे आमचा एक फॅमिली मेंबर म्हणूनच ट्रॅक्टर झाला। मागच्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात अख्ख्या महाराष्ट्राने या गटाचं कौतुक केलं। खुशीला बसला स्टार्टर दवा गटात आला ट्रॅक्टर, झाली काम फास्ट होऊन फास्टर, आम्हा समजनचा प्राऊड फॅक्टर, आम्ही मालक आम्ही कॉन्ट्रॅक्टर, आमचा सिनेमा आम्हीच ऍक्टर। आणि मग आमची माती आमची माणसं गटाचं यश पाहून या वर्षी 2024 मध्ये गावात गटशेतीची लहर जोरात पसरली। गावात यंदा 2 नवीन शेतकरी गट तयार झाले। त्यांचा तो एकोपा पाहून आम्हाला असं वाटलं की जर ते करू शकतात तर मग आम्ही का करू शकत नाही। त्यांच्या शेतीच्या कामातनी वेळेत बचत होऊन गेलेली दिसली, त्यांचा खर्चात बचत झालेली दिसून आली आणि एवढा एक उत्साह निर्माण झाला गटशेतीविषयी, त्यामुळे आम्ही स्वराज्य शेतकरी गट निर्माण केला। मागच्या साली ट्रॅक्टर विकत घेतल्यामुळे झालेली बचत आणि वाढलेला आत्मविश्वास यामुळे या 2 नवीन गटांनी सुद्धा यंदा ट्रॅक्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला। आम्ही सुरुवातीला एका जागेवर बसलो, त्या गटाचे अध्यक्ष सचिन गुरुजी आम्हाला आमच्या मीटिंगमध्ये होते। त्यांनी सविस्तर माहिती दिली की बा असे 25-25 हजार रुपये केले तर तुमचा ट्रॅक्टर मुंडा घरी येऊ शकते बा। तर मग आम्ही त्याचप्रमाणे 25-25 हजार रुपये केले। ते 25-25 हजार एकत्र केले, एका पिशवीत भरले, नंतर ट्रॅक्टर पैसे गेलो, ते ट्रॅक्टर घेतला आणि मग घरी आलो। ट्रॅक्टर घेतल्याने गटशेतीच्या कामात मोठी बचत होऊ लागली। दुसऱ्याच्या ट्रॅक्टरनं जर नांगरण वखरण जर केलं तर समजा 1200 रुपये एकर नांगरण आले, 600 रुपये एकर वखरण्यासाठी असं। आणि या गटात याच्यातनी आम्हाला अर्ध्या पैशातच सबन गोष्टी व्हायला लागल्या। या सर्वात एक महत्त्वाचा दिवस जवळ येत होता आणि तो म्हणजे मागच्या वर्षी घेतलेल्या पहिल्या ट्रॅक्टरचा वाढदिवस। आणि मग गावात जणू काही एखादा उत्सवच साजरा झाला। गावातले सर्व ट्रॅक्टर्स एकत्र आले आपल्या सिनियर ट्रॅक्टरच्या वाढदिवसासाठी। दिवाळीसारखाच उत्सव आमच्या गावामध्ये 3 गटांनी साजरा केला। त्या दिवशी आमच्या गावामध्ये असा सोहळा होता की 33 लोक एकत्र, आम्ही 3 गट एकत्र झालो आणि आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही 11 नव्हे तर आता 33 लोक आहोत, 3 ट्रॅक्टर आहेत आणि 300 एकर आमची शेती आहे, असा मिळून एक मोठा आनंद झाला आम्हाला सुद्धा। अशा तऱ्हेने पिंपरी अवगण गावात 3 ट्रॅक्टरही आता 3 शेतकरी गटांचा भाग बनलेत।